काय सांगाल, गॅस गळतीमुळे काही महिलांना MGM हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलं आहे, नक्की काय मॅटर? आज आंबेडकर नगर येथील D326 या कंपनीमध्ये 27 लोकांना गॅसचं लागण झालेलं आहे। या घटनेची माहिती आम्हाला मिळताच आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी पाहणी करायला गेलो आणि त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जो प्लॉट आहे ते कंपनी, त्या एकाच कंपनीमध्ये 2 प्रकारची कामं चालतात। सुरुवातीलाच त्या ठिकाणी जो गॅसची बाटली आहेत, ज्या हॉस्पिटलला आपण सप्लाय करतो ते गॅसची बाटली आहेत आणि पाठीमागे फ्रूटचं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं, म्हणजे पॅकिंग करून पूर्णपणे सप्लाय करतात, एक्सपोर्टर आहे। तर सदर जो कंपनीचा ऑनर आहे त्यांनी हा जो प्रकार झालेला आहे तो प्रकार दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। सदर घटनेमध्ये पोलीस यंत्रणा देखील त्या ठिकाणी येऊन गेलेली आहे। मला आश्चर्याची गोष्ट हे या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे, MGM हॉस्पिटल इथे सगळ्यांना भरती करण्यात आलेले आहे। विशेष करून एक महिला आहे, ती देखील प्रेग्नेंट आहे आणि 4 लोक ICUमध्ये आहेत। एकूण 27 लोक आहेत आणि या हॉस्पिटल प्रशासनाला देखील सांगून ठेवण्यात आलं आहे कुठल्याही प्रकारची माहिती बाहेर जाता कामा नये। अशा प्रकारे त्या कंपनीच्या मालकांनी मॅनेज केलं आहे सगळं काही। मी पोलीस प्रशासनाला आणि MPCBला विनंती करेल की झालेल्या घटनेची चौकशी करून सदोर तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरती कायदेशीर गुन्हा दाखल करावे अशी आमची मागणी आहे। कोणत्या गॅसमुळे या लोकांना हे झालेलं? आता हॉस्पिटलच्या एका व्यक्तीकडनं आम्ही माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की कार्बन मोनॉक्साईड हे त्यांना लागण झालेलं आहे। कंपनीचा मालक म्हणतोय की आम्ही जनरेटर चालू केलं, त्याचा धूर त्यांना लागण, धुरामुळं तर हे प्रकार होत नाही। पहिल्यांदा असं घटना आम्हाला दिसून आलेली आहे। शॉर्टमध्ये तर हिंदी बूम